रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत खते निर्मिती करणाऱ्या ट्रान्सफर फर्टिकेम कारखान्यात उंचावर पत्र्याचे काम सुरू असताना सेफ्टी बेल्ट लावून पत्रे दुरुस्त करत असताना सेफ्टी बेल्ट लावलेली रस्सी मध्येच तुटल्याने एका कामगाराचा पत्र्यावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने कामगार वर्गात एकच खळबळ उडाली आहे। यामुळे परिसरातील वातावरण देखील पूर्णपणे भयभीत झाले आहे। याबाबत सविस्तर घटना अशी की शुक्रवार दिनांक 14 जून रोजी दुपारच्या दरम्यान कारखान्यात सेफ्टी बेल्ट लावून पत्रे बसवण्याचे काम सुरू असताना सेफ्टी बेल्टला लावलेली रस्सी मध्येच तुटल्याने संकेत सेफ्टी बेल्ट सह खाली कोसळला। संकेत अचानक सिमेंट कॉन्क्रीटवर पडल्याने त्याच्या डोक्याला, हाताला, पायाला, कमरेला गंभीर दुखापत झाली। या घटनेची माहिती रोहा पोलिसांना मिळताच घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। सदर तरुणाला रोह्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र उपचारादरम्यान येथील डॉक्टरांनी संकेतला मृत घोषित केले। संकेत संजय पाटील, वय वर्ष 26, राहणार आंबेघर असे मृत तरुणाचे नाव असून संकेतच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। यामुळे संपूर्ण आंबेघर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनास्थळी रोहा पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। दरम्यान या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।